सायंकाळची 5चा सुमार. शाळा नुकतीच सुटलेली आणि शाळेच्या फाटकासमोर 2 पोरांची हाणामारी चाललेली. सोडवत मात्र कोणीच नाही. सगळी पोरं बघत थांबलेली. दांडगेला मुलगा दुसऱ्याच्या छातीवर बसून हात उगारलेला. तेवढ्यात मी जवळ गेलो आणि त्याचा हात वरच्यावर धरून ठेवला. तसा तो उसळून दुसऱ्याला बोलला, "बऱ्या बोलानं पेन दे, नाहीतर काय करशील? पेन मला सापडले." दुसरा, "पण ते माझंच आहे." पहिला, "कशावरून? त्यावर नाव नाहीये कुणाचं." एकाचं पेन हरवलेलं, दुसऱ्याला सापडलेलं. दोघंही एकाच पेनवर मालकी सांगणारे. मी मध्यस्थी करून दोघांची समजूत घातली. ज्याचं पेन हरवलं होतं तो विजय. त्याला त्याचं पेन देऊ केलं. विजयी मुद्रेनं माझ्याकडे पाहत तो गुरगुरत निघून गेला. दुसरा रमेश. त्याला मी माझ्याजवळचं साधं पेन दिलं. खूप आनंद झाला त्याला. "खरंच हे पेन मी घेऊन जाऊ?" मी हो म्हणताच दिलेलं पेन कौतुकाने कुरवाळत तो आनंदाने निघून गेला. कितीतरी वेळ मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिलो आणि नकळत माझ्या बालपणात हरवून गेलो. हरवण्याचे प्रकार तरी किती. खेळामध्ये प्रतिस्पर्धी संघाला हरवणं, पुस्तक वाचण्यात हरवणं, स्वतःच्या भूतकाळात हरवणं. या प्रत्येक हरवण्यातला आनंदही वेगळाच. कधी कधी दुसऱ्याच्या वस्तू हरवल्या तर एखादा बरं झालं असं म्हणून आनंद व्यक्त करतो. पण हा शुद्ध स्वरूपातला आनंद नव्हे. याला आपण आसुरी आनंद म्हणतो. स्वतःच्या वस्तू हरवणं यात मात्र दुःखच असतं आणि ते स्वाभाविकही असतं. कारण हरवलेली वस्तू आपली असते. आपलेपणा आणि दुःख यांच्यात असं अतूट नातं असतं. आपली वस्तू असो वा व्यक्ती, तिचा दुरावा दुःखदायकच. एक तरी व्यक्ती अशी शोधून सापडेल का की जिला स्वतःची वस्तू हरवल्यानंतर दुःखाऐवजी आनंद झालाय? याचं उत्तर माझ्याकडे मात्र होकारार्थी आहे. आल्याचं सुख ना गेल्याचं दुःख, असा प्रत्येक गोष्टीकडे निरीच्छ वृत्तीने पाहणारा मी स्थितप्रज्ञ किंवा साधू पुरुष वगैरे नाही. पण हातून गेलेल्या गोष्टीविषयी मी उगाचच हळहळत बसत नाही. या लहान मुलांच्या भांडणाचा प्रसंग पाहून मी अधिकच अंतर्मुख झालो. माझ्या बालपणीची ती घटना मी कधीच विसरू शकणार नाही. त्यावेळी मी 3रीत होतो. खेड्यातल्या माझ्या शाळेत सगळेच लिहिण्यासाठी दौत टाक वापरत. एखाद्याकडे पेन असेल तर त्याला त्याचं फारच अप्रूप आणि कौतुक. लिहिण्यासाठी सगळेच त्याला पेन मागत आणि मग तो फारच भाव खाई. मर्जीतल्या मित्रांना लिहायला देई. पण त्यावरून अनेकदा भांडणं होत. मी 2रीत असताना प्रथम क्रमांकाने पास झालो. म्हणून 3रीत गेल्यावर वडिलांनी मला त्यांचं पेन वापरायला दिलं. त्याला मी खूप जपत असे. पण तरी सुद्धा एकदा माझ्याकडून ते हरवलं. खूप शोधाशोध केली. सकाळपासून जिथे जिथे हिंडलो फिरलो होतो ते आठवून त्या सर्व ठिकाणी शोध घेतला. पण काही उपयोग झाला नाही. सापडलं असेल कुणाला तरी असं म्हणून अगदी निराश होऊन घरी निघालो होतो. तितक्यात आठवलं, मी सकाळी हनुमान मंदिराच्या बाजूने फिरकलो होतो. तिथे गवत खूप वाढलेलं होतं. शोधण्यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून मी तिकडे निघालो. मंदिराजवळ आलो तोच समोरून 4थीच्या वर्गातला माझा मित्र सुदाम येताना दिसला. गरीब पण अत्यंत सालस. घरच्या गरिबीमुळे त्याला पुस्तक वह्या घेता येत नसत. पण असं असून सुद्धा वर्गात पहिला नंबर यायचा त्याचा. म्हणूनच त्याची आणि माझी चांगली गट्टी जमली होती.
तसा तो सगळ्यांशी मिळून मिसळून वागायचा. समोरून त्याला येताना मी पाहिलं. खूप आनंदी दिसत होता. त्याच्या हातात एक पेन होतं. अर्थात ते माझंच होतं हे मी लांबूनच ओळखलं. जवळ येऊन तो म्हणाला, "अरे हे बघ, मला पेन सापडलं. किती छान आहे नाही का रे?" "अरे माझंच आहे ते, दे इकडे," असं म्हणून अक्षरशः मी ते त्याच्याकडून हिसकावून घेतलं. त्याच्या चेहऱ्यावरून उसळणारा सगळा आनंद सांडून गेला. त्याचा चेहरा खरकन पडला. पण मला त्यावेळी काहीच दिसलं नाही, कारण मी पेन सापडल्याच्या आनंदात होतो. पेन आयटीत खिशात ठेवून मी घरी निघालो. सुदाम खूपच समजूतदार होता. मी पेन घेतल्यावर तो म्हणाला होता, "बरं झालं तू भेटलास, नाहीतर उद्या शाळेत हे पेन मी गुरुजींकडे देणार होतो." आज 20 वर्षानंतर तो प्रसंग आठवून मला त्याचं खूप वाईट वाटतं. मी सुदामकडून पेन नाही तर त्याचा आनंदच हिरावून घेतला होता. माझ्या हृदयात कालवाकालव झाली आणि मनाने ठरवलं की कुठलीही वस्तू हरवली तर दुःखी व्हायचं नाही, उलट आनंदच मानायचा. दुःखाला सुखात रूपांतरित करण्याचा एक नवा मार्ग मला सापडला. आपली वस्तू हरवते याला आपला निष्काळजीपणाच कारणीभूत असतो. पण एखादी वस्तू हरवते म्हणजे नेमकं काय होतं? ती कुणाला तरी सापडलेली असते आणि आपल्याऐवजी ती व्यक्ती तिचा उपभोग घेत असते. ज्याची वस्तू हरवते त्याला दुःख होत असलं तरी ज्याला ती सापडलेली असते त्याला मात्र आनंदच होतो. पैसेवाल्यांचं सोडून द्या, पण एखाद्या गरजवंताला हवी ती वस्तू सापडली की त्याच्या आनंदाला पारावार राहत नाही. अशा रीतीने आपण आपल्या वस्तू हरवतो तेव्हा एखाद्याला आनंदच देत असतो. हे जरी खरं असलं तरी मुद्दामहून कुणी स्वतःच्या वस्तू हरवू शकत नाही हे सुद्धा एक सत्यच आहे. पण मला मात्र नेहमीच वाटतं की आपली एखादी वस्तू हरवली तर ती ज्याला सापडली असेल त्याची आणि आपली योगायोगाने भेट व्हावी. त्याने ती वस्तू आनंदाने आपल्याला दाखवावी आणि आपण त्याच्याकडे असलेल्या आपल्याच वस्तूचं म्हणजे ती आपली आहे असं जाणवू न देता कौतुक करावं. अशा आगळ्या वेगळ्या अलौकिक आनंदाचा उपभोग घ्यावा. असं घडेल किंवा घडणारही नाही. पण मला मात्र असं वाटतं, काळजी घेऊनही एखादी वस्तू हरवलीच तर तिचा शोध घ्यावा, पण हळहळत बसू नये. त्यापेक्षा हसत हसत विसरून जावं. हेच तर आनंदी जीवनाचं सगळ्यात मोठं रहस्य आहे. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.